आपण पाठीमागच्या तासाला स्टेटमेंट कशाला म्हणायचे हे पाहिलेलं आहे. त्याच्या पुढला पॉईंट घेणार आहे आपण, लॉजिकल कनेक्टिव्ह. कशाला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ह? द वर्ड्स विच आर used to connect two statements are called as logical connected. दोन स्टेटमेंट जोडायचे असतील आपल्याला तर त्याला आपण काय म्हणणार आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह. मग लॉजिकल कनेक्टिव्ह कुठले कुठले आहेत? अँड एक आहे, ऑर आहे, इफ देम आहे, इफ अँड ओनली इफ आहे आणि नॉट आहे. त्याच्यानंतर पुढला पॉइंट आहे सिंपल स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट्स, a statement which is not a combination of two or more statement. दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट आपल्याला कंबाईन करायचे नाहीत अशा स्टेटमेंटला आपण काय म्हणणार आहे, इज कॉल्ड ॲज अ सिंपल स्टेटमेंट, म्हणजे साधं वाक्य म्हणणार. त्याच्यानंतर पुढला पॉइंट आहे आपला कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड म्हणजे काय, कॉम्बिनेशन मिळवायचं आहे. दोन स्टेटमेंट किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट आपल्याला काय करायचे आहेत, एकत्र करायचे आहेत. इफ अ स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सिंपल स्टेटमेंट देन इट इज कॉल्ड ॲज अ कंपाऊंड स्टेटमेंट. मग कनेक्टिव्ह कुठले कुठले आहेत? दोन वाक्य आपल्याला कशा कशाने जोडायचे आहेत, अँड, ऑर, इफ, दे, इफ अँड ओनली इफ आणि नॉट. अशा जर आपण दोन वाक्य जोडले त्या स्टेटमेंटला आपण म्हणणार आहे कंपाऊंड स्टेटमेंट. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वाक्य आपल्याला काय करायचे आहेत, जोडायचे आहेत, कंबाईन करायचे आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये टोटल 5 पॉइंट आहेत. त्यातला पहिला पॉइंट आपण पाहणार आहे कंजक्शन. दोन स्टेटमेंट आपल्याला कशाने जोडायचे आहेत, अँड. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड using the connective and is called as a conjunction. मी आता दोन स्टेटमेंट घेतले. If P, Q are the two statements and then P and Q. कनेक्टेड कुठला आहे आपला, and आहे, म्हणजे P and Q is called as a conjunction. It is a denoted by, कसं डिनोट करायचं बघा, P this cap Q, P cap Q, and read वाचायचं कसं बघा, and read as P conjunction Q किंवा P and Q. द ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे कंजक्शन मध्ये याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ते पाहणार आपण. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द कंजक्शन P cap Q काय आहे, इज टी म्हणजे कोण आपलं ट्रू. कधी असतं, इफ बोथ म्हणजे दोन्ही P and Q have the truth value is T. जर दोन्ही ही ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, T येते. इन ऑल अदर केसेस P cap Q is false. म्हणजे राहिलेल्या केसेस मध्ये हे काय येणार आहे, F येणार आहे, फॉल्स येणार आहे. ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन. आता आपण ट्रूथ टेबल काढूया. दोन स्टेटमेंट घेऊया आपण, P आणि Q घेतलेलं आहे आणि कंजक्शन मध्ये आपण काय म्हणणार आहे, P and Q किंवा P कंजक्शन Q किंवा त्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये पण म्हणतो आपण P cap Q. P cap Q. दोन स्टेटमेंट आहेत. दोन स्टेटमेंट मध्ये चार व्हॅल्यू T, 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 F, F, T, F, T, F. ट्रूथ टेबल काय आहे आपला, ट्रूथ टेबलच्या कंजक्शनची कंडिशन काय आहे, P cap Q इज अ T. कधी असतो, बोथ दोन्हीही P आणि Q काय पाहिजे आपल्याला, ट्रू पाहिजे. म्हणजे TT असेल तर दोन्ही T आहेत म्हणून काय आलं, T.
त्यानंतर दुसरी केस काय, इन ऑल अदर केसेस पी कॅप क्यू इज इक्वल टू एफ. म्हणजे काय, टी एफ काय येणार आहे आपला एफ, एफ टी पण एफ, एफ एफ पण काय येणार आहे आपला एफ. दोन नंबरचा पॉइंट आहे आपला डिस्जंक्शन. कुठला वर्ड आहे डिस्जंक्शन साठी बघा आपला or. If two statements are combined using the connectivities, कुठला connectivities आहे आपला or, is called as a disjunction. दोन स्टेटमेंट घेतलेले आहेत मी, कोणते कोणते, P आणि Q. If P Q are two statements, then दोन स्टेटमेंट आपण कशाने कंबाईन केलेले आहेत, or ने, P or Q is called as disjunction. It is denoted by P. हा ठिकाणी आपल्याला P दिसतोय म्हणून त्याला आपण म्हणणार आहे वर्सेस. It is denoted by P versus Q and वाचायचं कसं, read as P disjunction Q किंवा P or Q. त्याच्यानंतर the truth value of disjunction P versus Q is F. P disjunction Q त्याची व्हॅल्यू काय येते आपली F. कधी येते, इफ बोथ P आणि Q दोघांची व्हॅल्यू काय यायला पाहिजे फॉल्स. इफ बोथ P and Q has the truth value is F. In all other cases P versus Q is T. राहिलेल्या प्रत्येक केसेस मध्ये त्याची व्हॅल्यू काय येते, T येते. आता आपल्याला ट्रूथ टेबल काढूया. ट्रूथ टेबल फॉर डिस्जंक्शन. दोन स्टेटमेंट आहेत टी टी एफ एफ टी एफ टी एफ. काय कंडिशन आहे आपली, पी वर्सेस क्यू, पी डिस्जंक्शन क्यू इज एफ. कधी बोथ पी आणि क्यू काय पाहिजे आपल्याला एफ पाहिजे. मग ही केस हुडकूया आपण ह्या ठिकाणी, एफ वर्सेस एफ, दोन्ही एफ असेल तर काय येतं आपलं एफ, अदरवाइज काय सांगितले त्यांनी टी, दॅट इज टी टी. तीन नंबरचा पॉइंट आहे आपला कंडिशनल अँड इम्प्लिकेशन. If two statements are combined by using the connectivity if dot 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 then, if then is called as conditional or implication. दोन स्टेटमेंट if then न जर आपण कनेक्ट करत असेल किंवा कंबाईन करत असेल त्या स्टेटमेंटला कंडिशनल किंवा आपण इम्प्लिकेशन असं म्हणणार आहे. If P, Q are two statements, then if P then Q is called as conditional or implication. It is denoted by, कशाने डिनोट केले बघा, P this symbol Q किंवा P this symbol Q. फर्स्ट सिम्बॉल इट इज रीड ॲज, ह्या सिम्बॉलला म्हणणार P किंवा ह्या दोघांना पण आपण म्हणतो P implication Q or if P then Q. The truth value of the conditional statement P implication Q is F only if P काय असला पाहिजे, P is T and Q is false. पहिला T असला पाहिजे, दुसरा काय असला पाहिजे फॉल्स. असं असेल तर त्या कंडिशनची व्हॅल्यू येते आपली F. अदरवाइज किंवा अदर इट इज अ ट्रू. ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल पी क्यू, पी कंडिशनल क्यू, टी टी. आता पहिली कंडिशन काय आपलं पी कंडिशनल क्यू, पी इम्प्लिकेशन क्यू F. कधी पहिला T आणि दुसरा काय पाहिजे आपल्याला F पाहिजे. मग पहिला टी दुसरा F कुठे बघूया, इथं कोण आहे टी टी आहे, इथं कोण आहे टी एफ असेल, इथं एफ टी आहे एफ एफ. म्हणजे टी एफ असेल तर काय असतो आपला एफ. राहिलेल्या केसेस मध्ये आपण लिहिणार आहे टी टी टी. जर टी एफ असेल तरच एफ, अदरवाइज
फॉल्स. म्हणजे एवढी कंडिशन जर आपण लक्षात ठेवली तर आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटमध्ये काही अडचण येणार नाही. टी एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. कंडिशनल स्टेटमेंट आपण 5 प्रकारे दाखवू शकतो. नोट द फॉलोइंग आर ऑल्सो कंडिशनल स्टेटमेंट. पी इम्प्लाइज क्यू. पहिले आहे पी, पहिला आकडा आहे पी इज सफिशियंट फॉर क्यू. त्याला आपण दुसरं काय म्हणणार आहे, कंडिशनल स्टेटमेंट. क्यू इज नेसेसरी फॉर पी. त्याला आपण काय म्हणणार आहे, कंडिशनल स्टेटमेंट म्हणणार. पी इम्प्लाइज क्यू आताच पाहिलेलं आहे आपण. क्यू फॉलोज फ्रॉम क्यू. क्यू फॉलोज फ्रॉम पी. आणि पी ओनली इफ क्यू. पी ओनली इफ क्यू. ह्या 5 स्टेटमेंटला आपण काय म्हणणार आहे, कंडिशनल स्टेटमेंट म्हणणार आहे. ह्याच्यामध्ये चौथा आकडा आहे आपला बाय कंडिशनल डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशनल डबल इम्प्लिकेशन. If two statements are combined using the connectivities if and only if is called as biconditional किंवा त्याला आपण काय म्हणणार आहे, डबल इम्प्लिकेशन. दोन वाक्य स्टेटमेंट किंवा दोन स्टेटमेंट कशाने जोडायचे आपल्याला, इफ अँड ओनली इफ. टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड विथ इफ अँड ओनली इफ, देन द स्टेटमेंट इज कॉल्ड एज बायकंडिशनल or डबल इम्प्लिकेशन. If P and Q, मी दोन स्टेटमेंट घेतलेले आहेत P and Q are two statements, then P if and only if is called as biconditional. It is denoted by this symbol or this symbol. It is read as P biconditional Q. P biconditional Q किंवा P if and only if Q. Okay, biconditional statement, this statement is a T if P and Q have same truth value. सेम म्हणजे काय, दोन्हीही TT पाहिजे किंवा दोन्हीही FF पाहिजे, otherwise it is a false. PQ, P biconditional Q, T T F F, T F T F. मग दोन्ही सेम कुठं आहेत, TT this is same, this is a T. FF this is same, that is T. राहिलेल्या ठिकाणी काय येणार आहे आपलं, सेम दिसलं की T, राहिलेल्या ठिकाणी F. लास्ट पॉइंट, 5वा आकडा आहे निगेशन. फॉर एनी गिवन स्टेटमेंट P there is another statement which is defined as be true when P is false. P false असेल तर त्याच्या उलट काय पाहिजे आपल्याला, ट्रू पाहिजे. and false when P is true असं असेल, is called as a negation of P and it is denoted by this symbol. The truth table for negation, एक स्टेटमेंट असेल तर त्याला दोन व्हॅल्यू, एक तर ट्रू किंवा T किंवा F. जर स्टेटमेंट T असेल तर त्याचं निगेशन काय येतं, फॉल्स. आणि जर स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन येतं T. त्याचं निगेशन काय येतं,